नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये महिनाभर टिकणारे असं आपण सांजुऱ्याच्या पुऱ्या बनवणार आहोत. आणि म्हणजे खूप छान होतात. आणि लगन सराई चालू आहे. लगन सराईमध्ये सुद्धा बनवत असतात. चला तर मग सांजुऱ्याच्या पुऱ्या बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. सांजुऱ्याच्या पुऱ्या बनवण्यासाठी आपण इथे घेतलेले रवा, म्हणजे सांजुऱ्याच्या पुऱ्या किंवा रव्याच्या पुऱ्या तेलच्या म्हणू शकता. त्यासाठी घेतलेल्या आहे 2 वाट्या मी रवा लागणार आहे. पावशेर आपल्याला गूळ घेतलेला आहे. पावशेर गूळ म्हणजे दोन्ही आपल्याला सेम प्रमाणात लागणार आहे. म्हणजे ज्या वाटीने आपण रवा घेतला त्या वाटीने 2 वाट्या गूळ घेतलेला आहे. आता गूळ आपण प्रथम मस्त रवा भाजून घेणार आहोत, थोडस तूप किंवा तेल घालून. इथे मी गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे, त्यात साजूक तूप घालून घेतलेलं आहे अगदी चमचाभर, आणि त्यात रवा घालून छान भाजून घेणार आहे मी. आपला रवा भाजत आहे तोपर्यंत आपण गुळी विरताळायला ठेवून घेणार आहोत. म्हणजेच जेवढा आपण रवा घेतलेला आहे तेवढं आपल्याला अर्ध पाणी लागणार आहे. म्हणजे आपण 2 वाट्या घेतलेला आहे रवा, तर 1 वाटी आपल्याला फुल भरून अशी पाणी घेणार आहे मी. अगदी फुल भरून मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यात गुळ घालून घेणार आहे सर्व, आणि थोडासा गरम करून घेणार आहे. म्हणजे छान वितळण आपला गुळ. आपला गूळ छान असा वितळून घेतलेला आहे आणि गाळूनही घेतलेला आहे. म्हणजे खडे वगैरे असतात ते निघून जातं, कचरा पूर्ण. आता मस्त आपल्याला थंड करून घ्यायचंय. गरम पाण्यात आपल्याला घालायचं नाही, म्हणजे जे गुळाचं पाणी आहे गरम पाण्यात घालायचं नाही, पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे. इकडे आपला रवा सुद्धा छान असा गुलाबी रंगावर भाजलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे. आपला रवाही छान थंड झाला पाहिजे. आपलं गुळाचं जे पाणी आहे ते छान असं थंड झालेलं आहे. पूर्ण थंड नाही, म्हणजे नॉर्मल थंड झालं तरी चालेल, असं काटामोड राहिलं तरी चालेल, पण जास्त गरम आपल्याला पाणी नकोय. त्यात घालणार आहे वेलची पूड आणि आणि जायफळाचे पूड. पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि जो रवा आपण भाजून ठेवलेला आहे तो घालून घेणार आहे. तोही मस्त असा थंड झालेला आहे. या पद्धतीने. आणि आता आपल्याला हे मिश्रण आहे, हे मिश्रण आपल्याला पूर्ण रात्रभर ठेवायचं आहे. म्हणजे मस्त असं भिजेल. पूर्ण रात्रभर आपण जे रव्याचं मिश्रण ठेवलं होतं ते मस्त असं भिजलेलं आहे. बघत असेल मस्त असं घट्ट घट्ट झालेलं आहे. आणि आपण 2 वाट्या फुल रवा घेतला होता, त्यासाठी 1 सपाट वाटी आपण पाणी घेतलं होतं, अगदी प्रमाणात झालेलं आहे. आणि खूप छान असा रवा भिजलेला आहे. बघत असेल मस्त असा रवा भिजून आपला फुगून वर आलेला आहे, एकदम मस्त फुगलेला आहे. आता आपण कणिक मळून घेणार आहोत. साईडला ठेवून घेते पुन्हा एकदा आणि कणिक मळते मी. इथे मी कणिक घेतलेलं आहे, अर्धा किलो कणिक घेतलेला आहे. त्यात चवीनुसार मीठ घालून घेते आणि कणिक अंदाजे घेऊ शकता. आता थोडं थोडं पाणी घालून छान असा घट्टसर गोळा मी बनवून घेणार आहे. जास्त निबर सुद्धा नाही आणि जास्त चपातीला करतो त्या हिशोबाने सुद्धा नकोय. आपल्याला पुरीला करतो त्या हिशोबाने आपल्याला कणिकचा गोळा बनवून घ्यायचा आहे. पण कणिक छान मळून घेतलेली आहे, अशी मऊ झाली करून घेतलेली आहे. आता अर्ध्या तासासाठी आपण साईडला ठेवून घेऊया, म्हणजे छान भिजेल आणि आपल्या सांजुऱ्याच्या पुऱ्या किंवा तेलच्या खूप छान अशा होतील. अर्धा तास झालेला आहे, आपलं कणिक मस्त असं भिजलेलं आहे. आणि या पद्धतीने मी उंडा करून घेत आहे. म्हणजे जसं आपण पूर्णाला करतो त्या पद्धतीने मस्त अशी वाटी करून घेणार आहे. आणि या पद्धतीने मी छान अशी वाटी करून घेतलेली आहे. त्यात मी जेवढे आपण उंडा घेतलेला आहे पिठाचा त्याचं थोडस कमी आपल्याला सारण घालायचं आहे. 1 चमचा मी सारण घालून घेत आहे. आणि साईडनी पूर्ण तोंड बंद करून घ्यायचं आहे, असं सेलबंद. अगदी मस्त असं तोंड बंद करायचं आहे. थोडं सारण आत दाबून दाबून वरचं तोंड आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. बघत असेल मस्त असं सेलबंद करून घेतलेलं आहे मी. आता एकदम तेलावर किंवा पिठावर लाटून घेऊ शकतो आपण. मी थोडंसं पीठ भुरभुरून घेतलेलं आहे आणि आता मी हलक्या हाताने लाटून घेणार आहे. आणि ही सांजोऱ्याची पुरी जी असते ती जास्त पातळ नसते आणि जास्त अशी जाड सुद्धा नसते, म्हणजे मीडियम साईजची असते. या पद्धतीने मी सांजोरीची पुरी लाटून घेतलेली आहे. अगदी
मस्त अशी जाड सुद्धा नाही आणि पातळ सुद्धा नाही. या पद्धती आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण ज्या लाटून घेतलेल्या सांजूरच्या पुऱ्या आहेत त्या सोडून घेण्यात आहे. अगदी व्यवस्थित सोडायच्या. तेल गरम असतं, सावकाश म्हणजे तेल अंगावर उडायची भीती असते. आणि मस्त अशा तळून घेणार आहोत आपण. बघत असाल मस्त अशी फुगून म्हणजे अशी तेल गरम असल्यामुळं काय होतं वरती आलेली आहे. बघत असाल मस्त अशी फुगलेली आहे. आपण पलटी करून घेत आहे. छान कलर आलेला आहे. मस्त अशी फुगून वरती आलेली आहे. बघत ना आपली पुरी झालेली आहे. मी काढून घेते. मस्त अशी कलर छान आलेला आहे. आता दुसरी सोडून घेते. याच पद्धतीने मी सर्व बनवून घेणार आहे. वरच्या साईडला असं गरम गरम तेल सोडलं ना छान असे फुगते. आणि पलटी करून घेते. पुन्हा दुसरी साईड भाजून घेणार आहोत आपण मस्त अशी. अगदी मिडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहे, म्हणजे कसं टिकतात मस्त. बघत असाल आपल्या सर्व सांजुरीच्या पुऱ्या बनवून तयार आहे आणि खूप छान अशा झालेल्या आहे. एक कट करून दाखवते, म्हणजे सारण आपलं कटेपर्यंत असं पूर्ण पोचलेलं आहे. बघत असाल तर मस्त असं सारण सर्व साईडला गेलेलं आहे. आपली रेसिपी आजची कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.